नमस्कार स्वामी भक्तांनो. आज आपण एका अशा रहस्याबद्दल जाणून घेणार आहोत ज्याचे उत्तर आजपर्यंत कोणालाही पूर्णपणे मिळालेले नाही. ते रहस्य म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज नेमके कुठून आले. स्वामी समर्थांचे जीवन जितके अद्भुत होते तितकेच त्यांचे आगमनही गूढ होते. चला या रहस्यमय प्रवासात आपण स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन प्रवेश करूयात. इतिहास सांगतो की श्री स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये सुमारे 1856च्या आसपास प्रकट झाले. पण त्याआधी ते कुठे होते, कोण होते याबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. जेव्हा लोकांनी स्वामींना विचारले, महाराज आपण कुठून आलात, तेव्हा स्वामी कधी म्हणत दत्तनगरातून आलो, कधी म्हणत आम्ही कर्दळीवनातून आलो आणि कधी फक्त स्मित हास्य करून विषय बदलत. यामुळे त्यांचे मूळ आजही रहस्यच राहिले आहे. अनेक भक्त आणि संशोधकांचा असा विश्वास आहे की स्वामी समर्थ हे श्री नरसिंह सरस्वतींचेच पुढील अवतार होते. दत्त संप्रदायानुसार श्री नरसिंह सरस्वती कर्दळीवनात अदृश्य झाले होते. अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर तेच पुढे स्वामी समर्थांच्या रूपात प्रकट झाले अशी श्रद्धा आहे. म्हणूनच अनेक भक्त स्वामी समर्थांना साक्षात दत्तावतार मानतात. स्वामी समर्थ स्वतः कधीही आपल्या जन्माबद्दल किंवा कुटुंबाबद्दल बोलले नाहीत. त्यांनी लोकांना नेहमी एकच संदेश दिला, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यांच्यासाठी शरीर, जन्म किंवा वंश महत्त्वाचा नव्हता. त्यांनी लोकांना अध्यात्म, भक्ती आणि ईश्वर प्राप्तीचा मार्ग दाखवला. काही चरित्रांमध्ये असे वर्णन आहे की स्वामी समर्थांनी हिमालय, काशी, तिबेट, नेपाळ आणि भारतातील अनेक तीर्थक्षेत्रांचा प्रवास केला होता. मात्र या बाबतीत कोणतेही ठोस ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत. यामुळे त्यांच्या जीवनाभोवतीचे गूढ आणखी वाढते. अनेक संत स्वतःची ओळख लपवून ठेवतात कारण लोकांनी व्यक्तीपेक्षा त्यांच्या शिकवणीवर लक्ष केंद्रित करावे. स्वामी समर्थांनीही कदाचित हेच केले असावे. जर लोक त्यांच्या जन्मस्थळामागे धावत बसले असते तर त्यांच्या संदेशाकडे दुर्लक्ष झाले असते. म्हणूनच त्यांनी स्वतःचे रहस्य कायम ठेवले. स्वामी समर्थ कुठून आले यापेक्षा त्यांनी आपल्याला काय दिले हे अधिक महत्त्वाचे आहे. त्यांनी लाखो लोकांच्या जीवनात आशेचा दिवा पेटवला. आजही असंख्य भक्तांना संकटाच्या काळात स्वामींचा आधार मिळतो. त्यांच्या नावाचा जप केल्याने मनाला शांती मिळते आणि आत्मविश्वास वाढतो. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ नेमके कुठून आले याचे उत्तर आजही पूर्णपणे मिळालेले नाही. परंतु एक गोष्ट निश्चित आहे, ते कुठूनही आले असले पण ते लाखो भक्तांच्या हृदयात कायमचे स्थान करून गेले आहेत. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हीही स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला जॉईन करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.